विधानसभा असेल किंवा विधानसभा असेल गोंधळामध्ये आंदोलन मागण्या पाहायला मिळालं। विधान परिषदेमध्ये गोंधळ सुरू असताना अचानक बोलवण्या मागण्या जाहीर करण्यात पण त्यांची आजची स्ट्रॅटेजीच होती। कालचं सगळं फिसकटल्यानंतर आज सभागृहात बोलूच द्यायचं नाही विरोधकांना आणि त्यांचे 15 लोक बोलले। आमचे विरोधी पक्षनेता बोलत असताना समोरनं गोंधळ करत होते, दिसत होतं स्पष्ट की त्यांचे हे काय आहेत। आणि परत एकदा 97,000च्या पुरवणी मागण्या खिशात 1 रुपया नसताना लोकांच्या माथी मारल्या, म्हणजे लोक कर्जबाजारी अजून 1 लाख कोटी निघाले। आता बघूया आमदारांना काय देतात। आता मी जाहीररित्या महाराष्ट्रासमोरच बोलतो, मला 3 वर्षात 1ही रुपया सरकारने दिलेला नाही। हात जोडून विनंती करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की मी काय म्हणजे माझे मतदार काय हे नाही आहेत, ते सुद्धा महाराष्ट्राचे नागरिकच आहेत, तेव्हा तिथला निवडून आलेला जनप्रतिनिधी म्हणून मला काय थोडीफार निधी दिला कामांसाठी तर बरं होईल। मी निवेदन दिल्याचं एक निवेदनाचा कागद आहे आपण जो अजितदादांना दिलेला 17/6 किंवा 17/5/2023 मी माझ्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलेलं। त्यांचे डिखले नावाचे जे PS आहेत PA ते ज्यांच्याबरोबर असतात 24 तास, त्यांना कमीत कमी 100 फोन केले, 100 की मला साहेब दादांची अपॉइंटमेंट द्या, दादांची अपॉइंटमेंट द्या। मला डिखलेंना दोष द्यायचा नाही, त्यांच्या प्रत्येक PAनी प्रयत्न केला, सोलवट सगळ्यांनी की दादा जितेंद्र अपॉइंटमेंट मागतोय, दादा आजपर्यंत अपॉइंटमेंट नाही मिळाली। माझे पैसे माझ्या घरकामाला नको आहेत की माझ्या घरात काही धान्य नाही, भांडी नाही, भिंत बांधायची, असं काय सातच्यासाठी पैसे नको आहेत ना मला। माझ्या मतदारसंघातल्या गरीब लोकांची कामं करण्यासाठीच आमदार वणवण फिरतो। मी तर सांगितलेलं पहिल्या भाषणात की एकनाथ शिंदेंच्या दारासमोर उभा राहायला तयार आहे, मला निधी द्या, आणि मी त्याला लाजत नाही। माझ्या मतदारसंघासाठी मी काय वाटेल ते करत असतो। पण ही कुठली पद्धत की तुम्ही 3 वर्षात आमदाराला 1 रुपया देणार नाही आणि तरी माझ्या मतदारसंघात कामं होतात। भगवान के घर में देर है अंधेर नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।